आज सकाळी सकाळीच आमचा कॉल टाईम आला. मग काय, मी आणि आदिराज आम्ही दोघं निघालो शूटवर. जाता जाता इतकी गर्दी, बाप रे. पण ठीक आहे, आम्ही तरी एन्जॉय केला. सेटवरती पोचताच आदिराज इतका खुश झाला ना, त्याला असं मोकळं वातावरण खूप जास्त आवडतं. तिथे गेल्यावरती लगेच त्यांनी माळी काकांसोबत झाडांना पाणी घालायला सुरुवात केली. मग जरा दमला. मग त्यानंतर माझ्या व्हॅनिटीमध्ये येऊन त्यांनी मस्त आराम केला. तुम्ही बघा किती छान, तो एकदम रिलॅक्स आहे. म्हणजे त्याला काही वाटत नाही की आज तो पहिल्यांदाच आला आहे. नाही, तो रोजच येतो, असा तो मस्त एन्जॉय करतोय. मग त्यानंतर त्याला भूक लागली. आम्ही जेवायला आलो खाली, जेवलो. पण मग त्याला केक पण खायचा आहे. मग केक मागवला, केक खाल्ला, पाणी पिलं, फोटोज काढले, मस्त मजा करतोय. पण ज्या कामासाठी आलो आहे ते काम म्हणजे शूट. पण ते काही आमचं लागेच ना. लायटिंगमुळे थोडासा इश्यू होता, पण तोपर्यंत आम्ही अभ्यास केला. वेळ कशाला वाया घालवायचा. पण तो पण बिचारा करतो, सगळं ऐकतो. एकदम जे जे सांगितलं ते ABCD, मम्मा हे काय आहे, मग 1 and 1 किती, 2, एकदम सिन्सिअर मुलांसारखा अभ्यास करतो. मग त्याच्यानंतर त्याला थोडंसं खेळायचं होतं म्हणून त्याला खेळायला बाहेर सोडलं. तर तेवढ्यात लगेच त्याला माझ्या मैत्रिणीने पकडलं. ये ना आदिराज, एक फोटो काढू आपण, प्लीज प्लीज. तो पण मस्त मजा घेतो बरं का. पण त्याच्यानंतर मी त्याला परत पकडून आणलं. चल, राहिलेला अभ्यास करायचा आपल्याला. मग त्याने तो पण बिचाराने पूर्ण केला. हे बघा, ABCDEFG. अरे आमच्या सेटवरती सगळी लोक बघतात की किती गुणी बाळ आहे हे. शूटवर आलंय, खेळतंय, अभ्यास करते. त्यानंतर माझा सीन लागला. मला तर जावं लागणार होतं, पण आदिराज काय, सेट त्या आदिराजच्या घरचाच आहे. तो एकदम एन्जॉय करतोय. मग मी इकडेच खेळतो, मी इथे कोणाला त्रास देत नाही. मी म्हटलं बरं ठीक आहे, चला. तर हे आपलं फायनल आउटपुट आहे. जे काही आमचे सीन झाले, शूट झाले, तर ते आता रिलीज झालेत. म्हटलं तुम्हालाही दाखवून घ्यावेत. तुम्ही ओळखलं का, ही ऋता, फुलपाखरू सिरियलची हिरोईन, सगळ्याच मुलांची फेवरेट आहे. आणि तिथे गेल्यानंतर आमचीही झाली. तर तिची नवीन सिरीज येते आहे यूट्यूब चॅनलला, परफेक्ट पॅरेंट्स. जेव्हा तिला कळलं ना की मी पॅरेंट्स आहे, म्हणजे मी एका मुलाची आई आहे, तेव्हा ती इतकी शॉक झाली. पण ठीक आहे, ती खेळली आदिराजसोबत, खूप खेळ. पण मला फोटोज व्हिडिओ काही काढता नाही आले, कारण की माझा तोपर्यंत फोन स्विच ऑफ झाला होता. आमचं जेव्हा सीन संपला, मी बाहेर आले, बघते बाळाला माझ्या, पण तो एकदम चिल होता. बाई, मलाच त्याची इतकी आतमध्ये आठवण येते की तो काय करत असेल, कसा खेळत असेल, पण तो निवांत होता. तुम्ही पण यूट्यूब चॅनलला आपली सिरीज परफेक्ट पॅरेंट्स बघा आणि तुम्हाला कशी वाटली ती प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. बाय.